काका लय भूक लागली एक तरी केळ द्या ना. पैसे द्या ना. पैसे नाहीत काका. पैसे नाही तर आम्ही का फुकट आणले का? सकाळ धरून काहीच खाल्लं नाही उपाशी. तुमचं बात बरोबर, आमचं बी घरचं नाही ना ती. अहो एक द्या काका. नाही ना, पैसे लागतात त्याला. अहो एक तरी द्या काका. नाही नाही जातो आता. चल लवकर. काय शिवाभाऊ कसं काय बरं आहे का? बरे बरे. केसला जायला लागली शिवाभाऊ तुमच्या आता जाणारच की वयामानानुसार. कसं काय एवढं टेन्शन नाही घ्यायचं. टेन्शन पोरं का घ्यायला कमी त्रास देत का मला? चालायचं एवढे जेवढे आपले दोस्त माणसं आपली टेन्शन नाही घ्यायचं. मग ते केस येतात जात हेअर ट्रान्सफर करून घ्यायचं नाही तर चांगलं उलट त्यांनी केस दाखवलं भरपूर केस. आम्ही पोहोचतोय एक 10-15 मिनिटांमध्ये येतो. ठीक आहे. आलो बघा भाऊ बोल. मी काय म्हणतो ऐका की बोल इकडे काय म्हणतो. बसा खाली बसा सांगतो. ती गाडी आहे का? हा त्या गाडीची काच बसवायची. हा ती ती घेतली बसवायला भाऊ. हा ती काच बसवून घ्या. मी काय करतो जाऊन येतो ऑफिसला जरा. ते लोन मंजूर झाले ना आपला. बरं लोनचे डॉक्युमेंट वगैरे थोडेसे सह्या राहिल्या. लोन झाले म्हणजे आपलं काय करायचं ते गॅरेजचं काम काढायचं. चालतं ती करू राबवले आता झाले तर थोडं. आणि ते इंजिनियर पण बघून येतो. इंजिनियरला सांगितले मी त्याचा प्लॅन वगैरे काय काढला त्याने. बरं चालतं ते बघतो कसा काढला त्याने काय चालते ते बघून आले की मग आपण जाऊ मग. चालते नाही का तुम्हाला पण दाखवतो प्लॅन कसा आहे काय ते. बरोबर चालतं. आता बाद झाली तर कव्हर असल्या ह्याच्यामध्ये करणार. आता तुम्ही केलं आता लोन बिल त्या गॅरेजसाठी केले ना. करायचं कसं आहे आता काळानुसार आपल्याला पण बदलणं बदल झाला काय लोकांना आवडतं काय म्हणतात शिवभाऊचं गॅरेज हाय असं. ही लक्ष्मी आपली मी सांगितले ना मध्येच. हा की पण आता लोकांचा समज लोकांचं काय जागा बघा मला बघा असली समजत लोकांना जे आहे ते आहे. पण आपल्याला काही कामाला कमी नाही पडलं हा, बाबा. पडलं का? की आपलं भरपूर जिथं क्वालिटी तिथंच माणूस जातो. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे की. पण ती काय आता तुम्ही बी घेतलंय मला म्हणून म्हणलं मी बी गॅरेज चांगलं करू आता. करू हळूहळू सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. तुम्ही फक्त नाही काम करत राहा. होय भाऊ आज नाही चकाचक दिसत फ्रेश दिसतात जरा म्हणजे लुक बिक चेंज केला तिला. म्हणजे राहावं का नाही माणसाने फ्रेश? नाही भाऊ पण आज जरा वेगळं दिसतात म्हणून म्हणलो. वेगळं म्हणजे आता मला वाटतं काय नाही जाऊ का लुक जरा भाऊ मोबाईल राहू तिथंच मी आलो. बरोबर चालते. काय बोलतात पोरं लागलं. बाळा काय झालं तुला? मी तुम्हाला चोर वाटतो का? नाही पण असं कोण म्हणते तुला चोर आहे म्हणून? अहो झालाय मग शेत किस्सा. काय झालंय? मला पण एक सांगा ना. चालू
चाललाय पैसे घेऊन? अहो त्यांना पैसे देतो तुम्ही दादा. ते चालला होता का पैसे घेऊन पळून चालला होता? नाही अहो दादा मी तसला नाही. अरे मगाच्या दर तुझी नाटके बघतोय की साधा चहा प्यायला पैसे ना तुला. अहो दादा मी चहा मागून पिन पण चोरी करणार नाही. होय का चेहरा बघून कळतं की मला तू चोर आहे का काय ती. अच्छा असं झालंय का? हा आयुष्यात माणसाने किती जरी प्रामाणिक राहिलं ना शेवटी माणसाला हे शब्द ऐकावंच लागतात एक ना एक दिवस. मग तू काळजी करू नको. मला सांग तुझे आई वडील कुठे आहेत? आई वडील आहेत घरी. हम्म. म्हणतात तू कामाला जाऊन पैसे आम्हाला आणून दे. सांगा बरं मी आता काय करायचं. तुझ्या अगोदर कधी काम केलंय का? नाही केलं. माझ्या उंचीने काम होत नाही. मला वजन उचलत नाही. त्यामुळे मला कोणीच कामाला लावित नाही. मला मरावंसं वाटतंय. ए बाळा अशी मराठी भाषा करायची नाही. मी आहे ना तुला. काळजी करायची नाही. नाही समजा मी तुला कामाला लावलं तर काम करशील ना? करल पण मला वजाचं काम जमत नाही. अरे मी तुझ्या लेवलचं काम देतो तुला. मग तर झालं. हा बरं. तुला भूक लागली का? भूक लागली. चल बरं आपण काहीतरी खाऊन घेऊ. चल. काम चाललंय. आता मला हे बिल्डिंग करून दिले म्हणून मी बी चालू केलंय की. आता काय सकाळी दुसरं किरकोळ काम चालल्यामुळे तुला लेट दिलं मी. आता एका भाऊंनी कात आणून दिली सकाळी आणि बसवलं. आता आल्या वरात केलं जाऊन द्या असं. लावतो देतो करून. बोंब देत भावाला. हा ना वरात केलं भाऊ आल्या झाले आता चिटकून कात बसवले. काय चाललं अजून चाललं नाही तुझं काम? भाऊ मी काय चाललोय का? मी काय कात बसवायला चाललो होतो. होय भाऊ कोण आणले कार्टून? कार्टून कार्टून नाही म्हणायचं त्याला नाव आहे छोटू बाय. बोललो ती दिसला कार्टून म्हणून मी बोललो. हे बघ पट्या ही आपल्या गॅरेज मधली मालक म्हणलं तरी चालेल. हे पक्का भाऊ हे पेंटर बिंदास राहायचं. म्हणजे कामाला आणले. हा भाऊ पण आता हे काम करेल का भाऊ? करेल का म्हणजे पोटासाठी माणूस काय पण करत कळलं का? बरोबर आहे भाऊ पण तुम्ही आणताय बरोबर का सारखी. हा पण ती फायदा असताना करून घेतात आणि जातात निघून. तुम्ही आणून देता निश्चित माणसं आणताय तुम्ही सारखी. तुम्ही पोरं आणताय. पोर आम्हाला मॅनेज करायला म्हणजे वेळ जाते भाऊ पोरांना हे करायला. मला काय म्हणायचंय आता पहिली मी दोघं आणली ती बी चांगली तयार झाली गेली सोडून. असू द्या शेवटी जस त्याची कर्म. आपण आता एक गेले की एक चालूच आहे तुमचं काय कळणार. अरे भाऊला सवय आहे कोण काय असं रस्त्यावर दिसलं जरा अडचणी दिसलं भाऊ त्यांना गॅरेजला घेऊन येते. पण आम्हाला वाटलं म्हणून बोललो बरं का भाऊ. तुम्ही एवढी पोरं आणली एवढी तयार केली आज ती निघून गेली वरती नाव तुमचं खराब करता ती वाईट वाटते हो. होय भाऊ ह्याची हाईट किती उंची किती ह्याला काय उचलायचं हे सांगा ना तुम्ही. आता जाऊ का भाऊ मी जातो. कुठं चालला ते बाळा? का चाललो दुसरीकडे काम बघतो. माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको व्हायला. मी नाही दुसरीकडे काम रे बाळा तसं नाही नाराज व्हायचं. हा मी आहे ना. ती म्हणतात आपल्या अशी ती पण माणसं प्रेमळच आहे. तू इथंच राहायचं माझ्याजवळ. आणि हे बघा पेंटर तुम्हाला सांगतो पक्का भाऊ ह्याला कुठलंच काम सांगायचं नाही. त्याला जे काय काम सांगायचं ते माझं मी सांगेन. त्याला मी चांगलं ऑफिशियली काम देणार आहे.
बरं चालेल. करशील ना हा हा इथे बिंदास राहायचं मेस आहे डबे आहेत नाही माझ्यासोबत राहायचं कंटिन्यू बर हा बर तुला मी आहे ना कुठल्याच गोष्टीची घरच्यांची काळजी करायची नाही हा हं? हा नाराज नाही व्हायचं नाही छान कपडे घेऊ ही घेऊ हा हा हाच बरं एकदा बघितलं का गोड आहे ना त्यामुळं मी बरोबर सगळ्याला असू द्या आणतो भाऊ. भाऊ. सगळे तुम्हाला गोडच वाटतात भाऊ हो का तुम्ही भेटेल त्याला घेऊन येता गॅरेजला शेवटी ज्याचे कर्म इथंच तुम्हाला राहणार भाऊ होय माणसं कुठे भेटते तो कुठे भेटला आता सांगतोय हिस्ट्री लय मोठी चल बा हं? तुम्ही राव घेऊन जाऊ. येता रे माणसं गॅरेजला जाता फ्रेश वगैरे हो बरं हा